नमस्कार मित्रमंडळींनो। तर सकाळची वेळ, सकाळचे 6 वाजले ते आणि इकडं आबाळ आले, दिवस उगवलेला काय दिसत नाही अजून। आणि तर माझं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले, आज लवकर उठलो होतो आज। आणि तर गुरांखालचं खालचं पण शेण सगळं काढून घेतले, धार काढली, दूध घरात नेले आणि आता गुरांना वैरण टाकून घेते आता। आणि तरी तर आता गुरांना वैरण टाकून झाले। आता इथं टाकली शरडांना मका खायला लागली ती सगळी शरड। सकाळचे 8:30 वाजल्यात, घरात चालू आहे पोळ्याचा स्वयंपाक। आज वटपौर्णिमा, तर सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला आता कपडे धुवून घ्यायला लागले। आता मी कपडे आणलेत बाहेर, भरपूर कपडे आहेत आज आणि उन्हाचं काय पत्त्या नाही, ऊन काय पड नाही, आभाळ चालू आहे आज सगळीकडे। चला कपडे धुवून घेऊ पटपट। तर कपडे धुवून पिळून चांगल्या पाण्यात पाठीमध्ये ठेवले जातात वाळत घालायचे। साड्या पहिल्यांदा वाळत घातल्या, हडकते नाही वाऱ्याने म्हणून, तर वाऱ्याला चांगलं सुटले। आता राहिलेले कपडे वाळत घालते। तर आता इकडं सगळे कपडे वाळत घालून झाले। ती भरपूर कपडे होती, लेकरांची शाळेची डबल पडते ती कपडे, त्याच्यामुळं मामाचे ते आज भरपूर होती, 3 वळणी भरल्या। आता लावलं इथं पाटीत पाणी, गुरं पाणी दावून घेते। पाणी काय प्यायची नाही ती, पण दावायचं काम आहे आपलं। मुक्या जनावरांना काय सांगता येत नाही, तहान लागली भूक लागली, पाणी दावून घेते आता। आज काय ऊन पडलं नाही, गुरं पाणी दावून जागेला आपापल्या बांधली, मशीनला बांधलं सावलीला। पाऊस आला काय ऊन तर काय पडलं नाही, जर पडलं तर सावलीला गेल्या म्हशी। चला रेडकाला पाणी आणून दावले बादलीत, ती काय येत नाही तिकडं, वड खातं, त्याच्यामुळं आता राहिले आपल्याला शरडांना वैरण टाकायचे। चला शरडांना गवत टाकू।
आता 11 वाजल्या. कपडे भांडी झाली, स्वयंपाक पण झाला पुरणपोळीचा. आणि आता घरात चालले मी. आता हातात चुडा आणि पाटल्या भरायला. चला उरकायचं आहे आणि वडा पुजायला जायचं आहे. 11:30 नंतरचा मुहूर्त आहे. चला आधी चुडा आणि पाटल्या भरून घालून घेऊ आणि मग नंतर बांगड्या भरू हातात. मग आवरून जायचं पूजेला. ताटं करून ठेवले तीच मगाशी. चुडा आणि पाटल्या बसून झाले ते. बांगड्या पण घातल्या आता. चला आता बाकीचं आवरून घेऊया. आता माझं आवरून झालं आता. आणि इथं मी मोगऱ्याची फुलं न्यायला आली डोक्यात घालण्यासाठी. तर चला जाऊया. माझा आजचा लूक कसा वाटतोय ते कमेंट करून सांगा. चला जाऊया आता. फुलं लावू डोक्यामध्ये आणि वड पुजायला जाऊया. आमचं आवरून झाले सगळं आणि आम्ही निघालो आता वड पुजायला. तर आता निघालो आता आम्ही वड पुजायला. तर आलो आता आम्ही इथं वडापाशी आणि आता वडाची पूजा करून घेऊया. भरपूर बाया आल्या इथं. पिशवीत आणलं होतं सगळं सामान. आता ताटात करून घ्यायची आता पूजा. इथं आता त्या पूजा करून घेते त्या. मग आम्ही परत करतोय. तर इथं चालू आहे पूजा करायला आत्यांची. आत्याची झाल्यावर मग परत आम्ही दोघे करून घेणार. काढलं की चालू आहे. चालू आहे चालू काढावं म्हणजे जरा घालायला आज चालत आला तिथंच चाललं होतं. चालू करा काय तू पूजा करून घेते. पूजा करून झाली आता. फेरे पण घेऊन झाले आता. आणि इथं हळदी कुंकू लावून घ्यायला लागलं. इथं बसले त्या सगळ्याजणी. जावायचं त्या सगळ्या. आणि चालू आहे हळदी कुंकूचा. सगळ्यात चालू आहे हळदी कुंकू. बाया बसा की. काय भरायचं काय करायचं.
नाही मग तू सगळा येऊन गेलाय काहीच लावलं नाही खाली पावडर सुद्धा लावलं नाही खाली पावडर सुद्धा लावलं नाही आले उशा इकडे पिवळ्या साडी पाहिजे शिवायची तर इथं चालू त्या हळदी कुंकू राहिलं होतं नंतर काढ फोटो ये तुझं तर तास झालं ती नाही काय काय तेल गेला काय पटापटा घेऊ एक चपाती खाऊ चपाती पूजा झाली आता इथं जवळच पदवाईचं मंदिर आहे तर पदवाईच्या पाया पडायला चालू होता आम्ही सगळेजण तिकडं असं येणं होत नाही वडाला पूजायला आल्यावर पूजा पण होती आणि दर्शन पण होते चला जाऊया जवळच मंदिर आहे देवीचं तर तिथं पाया पडायला आलो आहेत आम्ही आता इथं मंदिरापाशी पाया पडायला पदवाईच्या सगळ्या बाया वडाला आले की इथं पदवायला येतात पाया पडायला चला पाया पडून घेऊ दर्शन घेतलं की मग घरी जायचं परड्या पण असतात इथं भरायला पदवाईपाशी प्रसाद आहे आणि प्रसाद घ्यायला थांबलो आम्ही तर सगळेजण साडेतीन वाजले ते आणि आता वैरण टाकायला चालली मी गुरांना वैरण टाकून घेऊ टाकून झाली आज पौर्णिमा असल्यामुळं देवीपाशी गाणीवर लावली ती आणि पाऊस यायला लागलाय आबाळ आले सगळीकडं मुलं येतील आता थोड्या वेळातच 4 वाजले ते गुरांना वैरण ती टाकून झाली आणि आता दळण करायला आणले इकडं दळण करून घेतो गव्हाचं परत उद्यापासून भरपूर काम आहेत रानातली भुईमूग काढायचा आहे त्याच्यामुळं दळण भरपूर करून ठेवतो लाईटीचं काय खरं नसतं वाऱ्या कावदानाचं त्याच्यामुळं दळण करून घ्यायला लागलो आता आम्ही जा अभ्यास कर मग जा अभ्यास करा मग तुम्हाला